नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे माझे यूट्यूब चॅनलमध्ये. मी अंबर पवार. आज या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत पंतप्रधान आवास योजनेची डिटेल्स. तर तुम्ही घरकुल जे आपले घरकुलचे जे हप्ते आहे ते तुम्ही इझिली आपल्या मोबाईल किंवा लॅपटॉपवर चेक करू शकतात. हप्ता आला नाही ते पण तुम्ही चेक करू शकतात, किंवा तुमचा हप्ता जो आहे तो रिजेक्ट झालेला आहे, पहिला हप्ता किंवा दुसरा हप्ता जो रिजेक्ट झालेला आहे ते पण तुम्ही या मोबाईलमध्ये चेक करू शकतात. आणि तुमचे बँक डिटेल्स पण या व्हिडिओमध्ये आपण बघू शकतात. आणि तुमचे कारण, तुमचा जो हप्ता आहे, घरकुलचा जो हप्ता आहे तो कशामुळे रिजेक्ट झालेला आहे ते पण तुम्ही या व्हिडिओमध्ये बघू शकतात. तर व्हिडिओ एकदम महत्त्वपूर्ण आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. असंच महत्त्वपूर्ण व्हिडिओ माझ्या चॅनलवर येत राहतात. तुम्ही वारंवार सरपंच किंवा ग्रामसेवक अधिकाऱ्यांना सांगतात आणि तुमचे समाधान होत नाहीत, पण या व्हिडिओमध्ये सगळं तुमचे समाधान होणार आहे. हप्ता चेक कसं करायचं, हप्ता आला नाही, हप्ता रिजेक्ट झालेला आहे, सर्व समाधान एकच व्हिडिओमध्ये आहेत. तर तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये इझिली चेक करू शकता. चला मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूया. त्याला सर्वप्रथम क्रोम ब्राउझर आहे. आपण कुठलाही क्रोम ब्राउझर किंवा गुगल ओपन करून घ्यायचे आहे आणि तिथं सर्च बारमध्ये आपल्याला टाईप करायचे आहे. तर चला क्रोम ब्राउझर मी ओपन करून घेतो आणि तिथे सर्च बारमध्ये आपल्याला टाईप करायचे आहे PMAYG.NIC.GO.com, म्हणजे पंतप्रधान आवास योजना ग्रामीण. तर आपल्याला क्लिक करायचं आहे. तर जसंही आपण क्लिक करणार आहोत तर तुम्हाला बघू शकतात PMAYG जी पहिली वेबसाईट आहे तिला आपल्याला क्लिक करायची आहे. तर तिला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर असं इंटरफेस येईल. तर असं पॉपअप येईल, त्याला क्लोज करून द्यायचं आहे. तर आपण बघू शकतात ही जी ऑफिशियल साईट आहे ती ओपन झालेली आहे. तर इथं वे सॉफ्टवर आपल्याला क्लिक करायचं आहे, रिपोर्टवर क्लिक करायचं आहे. तर जसं आपण रिपोर्टवर क्लिक करणार तर थोडंसं सर्च होणार, मग आपल्याला असं ऑप्शन दिसेल, बरंच ऑप्शन दिसेल. तर एच आपण इथं बघू शकतात, सोशल अपडेट, म्हणजे इथं बेनिफिशरी स्टॅटस आहे त्याच्यावर आपल्याला क्लिक करायचे आहे. जसंही आपण क्लिक करणार तर साईटवर बघू शकतात दुसरा इंटरफेस आलेला आहे. तर आपल्याला साईटवर बघायचं आहे. इथं सिलेक्शन फिल्टरमध्ये आपल्याला ओल्ड स्टॅटसवर आपल्याला चेक करायचं आहे. ओल्ड स्टेट म्हणजे आपला जो बी स्टेट आहे त्याला क्लिक करायचं आहे. तर माझ्या महाराष्ट्र आहे ते महाराष्ट्र मी क्लिक करून घेतो. त्याच्यानंतर तुम्हाला जिल्हा सिलेक्ट करायचा आहे. आपला कोणताही जिल्हा असेल, तुमच्या राज्यामध्ये जो जिल्हा असेल त्या जिल्ह्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. तर मी क्लिक करून घेतो. नंतर त्याच्यानंतर आपल्याला ब्लॉक किंवा तालुका आपल्याला निवडायचा आहे. तर मी चला तालुका निवडून घेतो. तालुका निवडल्यानंतर आपल्याला इथं खाली आपलं जे गाव आहे, जो शहर आहे, म्हणजे तुमचे गावाचे गाव आहे त्याला क्लिक करून इथं वर्ष तुम्हाला टाकायचे आहे. त्याच्यानंतर तुम्हाला जी योजना आहे, सबरी आवाज योजना, इंदिरा आवास योजना किंवा पंतप्रधान आवाज, कोणतेही योजनेचे तुम्हाला बघायचे आहे ते तिथं तुम्हाला योजनेची क्लिक करायचे आहे. त्याच्यानंतर खाली येताना तुम्हाला इथं मायनस करायचे आहे 9350. तर इथं मी टाकून घेतो आणि उत्तर टाकल्यावर इथं जे कॅप्चर भरल्यानंतर सबमिट केल्यानंतर अशी यादी येते, आपली घरकुलची यादी आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला आपलं नाव बघायचं आहे. तर इथं भरपूर असे जे आपले गावातले जे लाभार्थी आहे त्यांचे नावे येऊन गेलेले आहे. तर तुम्ही इझिली इथं चेक करू शकतात, बघू शकतात. इथं फार असे जे लाभार्थी आहे ज्यांना घरकुलचे पैसे आलेले आहे. तर तुम्ही कोणत्याही आपलं ज्याचं नाव तुम्हाला चेक करायचे आहे, ज्याच्या नावाबद्दल तुम्हाला पैसे चेक करायचे आहे, आपले पैसे केव्हा येतील, पहिला हप्ता केव्हा येतील आणि दुसरा हप्ता केव्हा येईल, आणि रिजेक्ट झालेला असेल जर तुम्ही आपल्या घरकुलचे जो दुसरा फोटो काढलेला असेल, इंजिनियर साहेबांनी आले असेल घरी आणि फोटो काढल्यानंतर तुमचा जो फोटो आहे तो फोटो काढून बराच दिवस झालेला आहे आणि ते पैसे पडालेले नाही आहे, तर तुम्ही याच्यामध्ये बघू शकतात आपला रिजेक्ट स्टेट लेवल पर रिजेक्ट झालेला असतो, ते पण आपल्याला या स्टॅटसमध्ये तुम्ही बघू शकतात. तर आपल्याला बघायचे, तर चला मी आता तुम्हाला दाखवतो. तर हे घरकुलची यादी आहे. तर इथं तुम्हाला बघू शकतात हे अंबरसिंग आत्माराम पवार हे नावाचे आहे. त्याच्या नावापुढे आपला जो नंबर आहे, रजिस्ट्रेशन नंबर आहे, जो आपला जो घरकुलचा रजिस्ट्रेशन नंबर आहे त्याला आपल्याला नोट करायचे आहे किंवा कॉपी करायचे आहे. तर चला मी हा रजिस्ट्रेशन नंबर आहे त्याला मी कॉपी करून घेतो. तुम्ही पण कॉपी करून घ्यायचे किंवा नोट करून घ्यायचे आहे. तर वरती बघा, अजून तुम्हाला वरती दुसरा ऑप्शन आहे त्याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे.
तर बघू शकतात वरती इथं क्लिक करायचे आहे तुम्हाला आणि त्याच्या खाली IAYPMY या बेनिफिशरी याच्यावर आपल्याला क्लिक करायचे आहे. तर चला क्लिक करून घेतो. क्लिक केल्यानंतर इथं आपल्याला जो रजिस्ट्रेशन नंबर आहे जो आपल्या नावाच्या मागे होता तो नंबर तुम्ही नोट केला असेल किंवा कॉपी केला असेल त्यांना इथं टाकायचं आहे त्या नंबरला. तर चला मी टाकून घेतो MS 13 नंतर 11 नंतर 013420. तर जसं तसं सेम टू सेम टाकायचं आहे. आणि हा जो कॅप्चर आहे 2A19FFF, तर हा जो कॅप्चर आहे तो कॅप्चर पण इथं टाकायचा आहे. कॅप्चर टाकल्यानंतर तुम्हाला इथं सबमिट बटनावर क्लिक करायचं आहे. सबमिट बटनावर क्लिक केल्यानंतर आपली जो इन्फॉर्मेशन आहे ती इथं तुम्हाला शो करणार आहे. तर बघा जसे मी स्टॅटस चेक करत आहे त्यांची पूर्ण डिटेल इथं येऊन गेलेली आहे. तर इथं बघू शकतात कॅटेगरी आहे, आपली एज आहे आणि जो आपला जॉब कार्ड नंबर आहे ते सगळं काय आहे ते इथं येऊन आलेले आहे पूर्ण डिटेल. तर इथं बघू शकतात बँक ऑफ महाराष्ट्र, म्हणजे मी जो लाभार्थी आहे त्याने बँक ऑफ महाराष्ट्राचे पासबुक दिलेले आहे. तर त्याचे सगळे डिटेल याच्यामध्ये येऊन गेले आहे. नाव आहे तर तुम्ही खाली बघू शकतात इथं दाखवलेले आहे 2024-25 पहिला हप्ता आहे 15,000चा. तर आपण बघू शकता 11/2/2025ला त्याचे पहिला हप्ता पडलेला आहे. नंतर 70,000चा आहे त्यांचे पण इथं आहे. नंतर तिसरा हप्ता आहे, म्हणजे 3 हप्ते या लाभार्थ्याला भेटलेले आहे. आणि खाली बघू शकतात तुम्ही खाली पण इथं दिलेले आहे FTO डिटेल्स इथं पण दिलेले आहे. तर इथं बघू शकतात इथं DBT लिंकद्वारे आपले पैसे आपल्या बँक खात्यामध्ये जमा होतात. तर माझे इथं बँक ऑफ महाराष्ट्र आहे. मी बँक ऑफ म्हणजे जो लाभार्थी ज्या लाभार्थ्यांची मी स्टॅटस चेक केलेले आहे त्या लाभार्थ्यांनी बँक ऑफ महाराष्ट्राची पासबुक दिलेली होती, पण त्यांच्या दुसऱ्या खात्यामध्ये पैसे आलेले आहेत. तर तुम्ही बघू शकता DBT लिंकद्वारे, म्हणजे याचे जो शेवटचे 4 डिजिट आहे 3223 हा बँक ऑफ इंडियाचा जो पासबुक आहे त्याचे आहे 3223. तर तुम्ही असं पण चेक करू शकतात. आपण कधीमध्ये आपण कोणत्या बँकेचे पुस्तक देतो ग्रामसेवक किंवा सरपंचाला आणि दुसऱ्याच खात्यावर येऊन जातात, कारण आपले 2 खाते राहिले का दुसऱ्या खात्यावर पण येऊ शकतात. तर आपण बघू शकता याच्यामध्ये फोटो आहे, हा बघू शकतात हा लाभार्थ्याचा फोटो आहे. हा जुना गरसा जो सुरुवातीला जो फोटो आहे तो फोटो तुम्ही बघू शकतात ह्या लाभार्थ्याचे. तर अशा प्रकारे तुम्ही पूर्ण डिटेल या व्हिडिओमध्ये बघू शकतात. आणि तुम्ही तुमचे पैसे जर आपल्या खात्यावर पैसे आलेले नसतात आणि फोटो जो आहे तो फोटो रिजेक्ट झालेले असतात, तर तिथे रेड कलरमध्ये आपल्याला फुली दिसते. तर मित्रांनो असंच आपण चेक करू शकतात. तर चला मित्रांनो भेटूया.